Hello students. Now today we will discuss how this force is Q B cross B. Now from Fleming's left hand rule, what we have studied, the current is एक direction असते कोणाची? When current, magnetic field and force, magnetic field and current are in perpendicular direction, then the force or motion is perpendicular to both. दोघांना परपेंडिकुलर हे जर x असेल y असेल तर z असणार. ठीक आहे. सो आणखी एक आपण मी असं पण लिहू शकतो, इट इज I L क्रॉस B. आता I एक स्केलर क्वांटिटी आहे, तर व्हॉट इज L? L रिप्रेझेंट्स लेंथ ऑफ द कंडक्टर. लेंथ ऑफ द कंडक्टर आहे म्हणजे कोणाची डायरेक्शन असणार आहे, ती करंटची पण किती डायरेक्शन असणार आहे. ठीक आहे ना. L इज द लेंथ ऑफ कंडक्टर. ही जर असेल आणि L हा वेक्टर इकडे शो करत असेल, सो करंट तर स्केलर आहे, बट करंट ची डायरेक्शन कोण शो करणार? L शो करतोय. त्यामुळे डोंट वरी अबाउट दिस. नाउ करंट अँड मॅग्नेटिक फील्ड, व्हेन करंट परपेंडिकुलर, मॅग्नेटिक परपेंडिकुलर, L क्रॉस B, I क्रॉस B, L क्रॉस B. ठीक आहे, डायरेक्शन फोर्स असते. ठीक आहे ना. सो दैट इज मोशन. सो फ्रॉम हियर वी हैव फ्रॉम Fleming's लेफ्ट हँड रूल, आणि या I ला आपण काय डिराइव केलं? दिस इज Q upon T into L into B. L upon T is what? Velocity. So it is Q into V into B. Meter per second is velocity. So हे बघितलं होतं. So इथं प्रूफ म्हणून काय लिहू शकता तुम्ही की जस्ट असं लिहून घ्या की इथं आहे मॅग्नेटिक फील्ड, इथं आहे वेलोसिटी, यू विल गेट द फोर्स. किंवा हे ऑल आर म्युच्युअली परपेंडिकुलर टू इच अदर. ऑल आर म्युच्युअली परपेंडिकुलर टू इच अदर. देन इकडे आहे B, इकडे आहे L, इकडे आहे फोर्स. ऑल आर म्युच्युअली परपेंडिकुलर टू इच अदर. ठीक आहे, तिन्ही एकमेकांना परपेंडिकुलर आहेत. लांबी, मूल्य, रुंदी आणि उंची. देन ब्रेथ, हाईट, x y z. ठीक आहे. सो इट इज फ्रॉम Fleming's लेफ्ट हँड रूल. सो याला प्रूफ नाही फक्त असं की हे कुठून ओरिजिनेट झालं. सो दिस इज फ्रॉम Fleming's लेफ्ट हँड रूल अँड राईट हँड थंब रूल म्हणतात तरी चालेल. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी बायोट-सॅवर्ट्स लॉ. ठीक आहे. बायोट-सॅवर्ट्स law. This is analogous to Coulomb's law. This is analogous to Coulomb's law. Now, what is the basic definition of this? खूप easy law आहे, पण त्याला कॉम्प्लिकेटेड करून शिकतात मुलं, त्यामुळे डाऊट जातो. Now, I will consider an element of length dl. This is element of current carrying conductor. करंट कॅरिंग कंडक्टरचा एक एलिमेंट आहे dl, and because of this dl element at some point p, या एक पॉइंट p आहे, याच्यावरती किती मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे? हाऊ मच अमाउंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड ऑन अ पॉइंट p फ्रॉम बिकॉज ऑफ अ स्मॉल एलिमेंट dl, आणि हा याच्यापासून r डिस्टन्स आहे. And this is the amount of magnetic field produced due to a small element dl at a distance r is calculated by Biot-Savart's law. And about this Biot-Savart's law सगळं सांगतो. And this is angle theta. So what you can say, magnetic field, पहिल्यांदा याचं स्टेटमेंट आहे, magnetic field produced at this point is proportional to current. करंट जितकं असेल तितकं जास्त magnetic field प्रोड्यूस होणार. तुम्ही छोटासा सेल लावला, छोटीशी बॅटरी लावली, थोडासा करंट येणार, मॅग्नेटिक फील्ड किती जास्त प्रोड्यूस होणार आहे, तुम्ही चिकटणार आहात नाही. पण ते जर मोठ्या रेल्वेच्या वरून जे लाईन्स गेलेले आहेत, मोठ्या ज्या पॉवर प्रोडक्शन लाईन, कोयना पॉवर प्लांट वरून जे लाईन्स आलेले आहेत, त्याच्या जवळ जरी गेला, तुम्ही हात जरी नाही लावला तरी तुम्हाला अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असणार आहे बिकॉज ऑफ करंट. सो मॅग्नेटिक फील्ड इज प्रोपोर्शनल टू व्हॉट? करंट. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस हे कुणाला प्रोपोर्शनल असणार आहे? dl. हा एलिमेंट जितका मोठा असेल तितका जास्त मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. छोट्या एलिमेंटमुळे छोटं फील्ड तयार होणार, मोठ्या एलिमेंटमुळे मोठं फील्ड तयार होणार. ठीक आहे ना. सो फील्ड इज प्रोपोर्शनल टू व्हॉट? अगेन फील्ड इज प्रोपोर्शनल टू साइन. फील्ड इज प्रोपोर्शनल टू साइन थीटा. व्हाय साइन थीटा? साइन ची व्हॅल्यू, अँगल वाढेल तसं अँगल व्हॅल्यू काय होत जाते, साइन ची व्हॅल्यू वाढत जाते. ठीक आहे ना. इथं जर बघितलं आपण वरती, इथल्या एलिमेंटमुळे जर हा अँगल असा असा आला एकदा आणि 0 झाला, ही लाईन हा पॉइंट इथं आला, तर हा अँगल किती होणार? 0 होणार. मग इथं काय, या एलिमेंटमुळे इथं काय फील्ड तयार होते का?
sin 0 is 0. फील्ड बना करंट वाले फील्ड कुठे तयार होणार आहे हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये करंट इज अपवर्ड सो फील्ड इज प्रोड्यूस्ड टू हॉरिझॉन्टल प्लेन सो फील्ड हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये प्रोड्यूस होत आहे वर्टिकल प्लेन मध्ये नाही मग हा थीटा 0 झाला तर इथे काय होणार पण हा जसा थीटा वाढत जाईल यू आर कमिंग टुवर्ड्स द इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड यू आर कमिंग टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे हा थीटा इन्क्रीज होत असतो आहे फील्ड वाढणार आहे आणि थीटा सोबत इन्क्रीज होणारा फंक्शन कोणता आहे साइन ठीक आहे ना देन this field is inversely proportional to the square of the distance obviously जसं तुम्ही दूर जाल जितकं दूर जाल as the distance is more the field experienced will be less as distance is more the field experienced will be less so combining all this या सगळ्यांना कंबाइन करून you are getting Biot-Savart's law the magnetic field is mu naught upon 4 pi बघितलं होतं बघा इथं इलेक्ट्रिक फील्ड किती होतं 1 upon 4 pi epsilon naught याच्या कंपेअर मध्ये काय आहे की नाही mu naught upon 4 pi नंतर काय याच्या पुढे I प्रोपोर्शनल आहे dl then sin theta हे तिघही प्रोपोर्शनल वाले इनवर्सली वाला पण आहे r square now tell me d theta theta is the angle between what theta पुन्हा कुठला एंगल आहे theta is the angle between this dl and r क्या लेंथ मधला आणि r मधला एंगल आहे if I multiply numerator and denominator by r जर मी वरती खाली r ने मल्टिप्लाय केलं तर काय होते बघा mu naught upon 4 pi I dl into r sin theta upon इथं r ने मल्टिप्लाय केलं खाली पण करायला पाहिजे in the denominator there is r square so it will be r cube I have multiplied numerator and denominator by r and r if we multiply numerator and denominator by the same quantity that means we have multiplied by 1 तुम्ही वरती आणि खाली x ने मल्टिप्लाय केला x ने मल्टिप्लाय करताना किती मल्टिप्लाय करताय 1 and if any equation is multiplied by 1 the value of the equation doesn't change तसंच आपण प्लस and minus x ऐड केलं if we add plus and minus the same quantity that means we are adding 0 and if we add 0 to an equation the value of the equation does not change if we multiply by an equation by 1 the value of the equation does not change then what will happen इथं मी r तयार केला का r तयार केला कारण का angle between theta is the angle between r and dl क्या dl and r मधला angle theta आहे now what is dl into r into sin theta a b sin theta a b sin theta is what a cross b now vector it is a cross b so we can write naught upon 4 pi I dl cross r dl into r हा क्रॉस प्रोडक्ट है upon r even though students you are seeing इथं तुम्हाला असं दिसतंय r cube is appearing here r cube is appearing here then also magnetic field is inversely proportional to r square तो r square च्या inversely proportional आहे r cube च्या नाही तुम्ही मला सांगा इथं r cube दिसतंय अरे राजानो इथं पण r आहे ना ह्यातला r जर ह्यात आपला कॅन्सल झाला तर इथं किती r उरणार आहे 2च r उरणार आहे प्रोपोर्शनल कोणाच्या आहे r square च्या तो r cube कशामुळे झाला आपण इथे एक r घेतला इथे एक r घेतला हा r जर यातला एका r ला कॅन्सल झाला तर r square च उरणार आहे so this is the basic law so write down the statement of law the magnetic field at a point p from a small element of current carrying conductor magnetic field at a point p from a small element of current carrying conductor is directly proportional to the current is directly proportional to the length of the element is directly proportional to the sine of the angle between and angle बरोबर म्हणला sine of the angle between the element म्हणजे हा dl and the line joining the point p and the center of the element sine of the angle sine म्हणजे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुणाचं तरी असलं पाहिजे म्हणजे अँगलचं असलं पाहिजे
तो एंगल क्या है? साइन ऑफ द एंगल बिटवीन द इलेमेंट and the line joining the point and the center of the element. ही लाइन आणि इलेमेंट याच्यामधला अँगल त्याच्या प्रोपोर्शनल आहे and magnetic field is inversely proportional to the square of the distance between them. So combining all this is Biot-Savart's law. ठीक है ना? Biot-Savart's law. Next we are going to see the applications of Biot-Savart's law. ठीक है? So पहला है current in a straight long wire. Current carrying straight long wire. So straight long wire current carrying ची figure. ठीक है. So this is I is the current flowing through it. This is the I. Here the angle is given theta. This is point P. This is the distance R, and from this element, this distance is R. Okay. Length of this element. Length of this element is L. Okay. Now here to here. Here to here. The length of the element is L. Now, title क्या है? Current, magnetic field, case 1, magnetic field due to a current carrying conductor. ठीक है ना? Current carrying conductor. मग आणि याचे मॅग्नेटिक फील्ड्स आपण फाइंड केलेले आहेत. कुठं फाइंड केलेले आहेत? युजिंग गॉस लॉ. गॉस लॉ म्हणजे या चॅप्टर मधला एम्पियर्स लॉ. एम्पियर्स लॉ आपण फाइंड केले. तरी आपण इथे सॉल्व करणार आहे. नाउ सपोज दिस इज द मिड पॉइंट and this is a long conductor. Long conductor, that means the magnetic field is nothing but minus infinity to infinity magnetic field. Integration of magnetic field from minus infinity to plus infinity. आता minus infinity to plus infinity आहे म्हणजे आता याची काही किंवा minus infinity होते. This length is here minus infinity. Now if I consider only upper half portion, that means this point is 0 to infinity. Then this integration divides into two parts. See students, I can write minus a to plus a f of x dx can be written as 2 times 0 to a. बघा minus a to plus a असेल तर याला आपण डबल ऑफ 0 to a लिहू शकतो. minus a to plus a म्हणजे काय? 0 च्या इकडे a पर्यंत 0 च्या वर a पर्यंत म्हणजे काय? हे एवढं a खाली एवढं आहे मतलब आपण 2 times 0 to a लिहू शकतो. 2 times 0 to a लिहू शकतो कारण इकडे a पोर्शन आहे इकडे a पोर्शन आहे. सो इकडे इन्फिनिट पोर्शन आहे इकडे इन्फिनिट पोर्शन आहे. माइनस इन्फिनिट पासून प्लस इन्फिनिट पर्यंत this can be written as 2 times double of 0 to infinite. 2 times 0 to infinite. So 2 times 0 to a f of x dx. This is the property of definite integration. Mathematics teacher will teach you. This is the property of definite integration from minus a to a as well. So we can write 2 times 0 to a. So here how we can write? It is 2 times 0 to infinity. 2 times 0 to infinity. What is dt? What is dt? We are seeing from Biot-Savart's law, the magnetic field is what? I dl sin theta. आणि काय होतं? mu naught upon 4 pi I dl sin theta upon r square. एवढं बघितलं होतं. ठीक आहे? हे आता आपण इथं पुट करूया. मग काय होतं? mu naught upon 4 pi I dl sin theta upon r square.
r is the distance of this point P from here, or you can consider this as the center point. Equal center of the element equal to P. Now, what is sin theta? Sin theta. See students, this is theta. हा theta आहे म्हटल्यानंतर if this is theta, this will be 180 minus theta. This will be 180 minus theta. कारण का हा कंप्लीट एंगल 180 असतो. This total angle is 180. If this is theta, this is 180 minus theta. And sin of 180 minus theta is sin theta. Sin of pi minus theta is sin theta. 11 class mathematics. Sin of 180 minus theta is equal to sin theta. Second quadrant है. Cast rule CAST इकडे येणार 18 इवन आहे. 18 इवन आहे म्हटल्यावर sin चा साइनच राहणार. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. S सिंबल आहे. साइन पॉझिटिव्ह म्हणजे इथे पॉझिटिव्ह. साइन ऑफ 180 minus theta is sin theta. सो इथे अँगल आहे 180 minus theta. 180 minus theta. So we can write this sin theta as sin 180 minus theta. Sin 180 minus theta. What is sin for this angle? What is the sin for this angle? Opposite upon hypotenuse. Opposite upon hypotenuse. आता यातनं जे तुम्हाला कॉमन दिसते ते बाहेर घ्या. कॉमन म्हणजे कॉन्स्टंट दिसते ते बाहेर घ्या. So it will be 2 mu naught 4 pi I r square आणि कोण दिसते dl राहते यामध्ये dl आणि sin 180 minus theta. याच्यासाठी काय असणार sin 180 minus theta opposite upon hypotenuse. Opposite is r. Opposite is r. Hypotenuse. Hypotenuse किती आहे small r. Hypotenuse is small r. ठीक है. Now what is the small r? What is the value of small r? Now small r तुम्ही कसा लिहू शकता? Small r can be written as from Pythagoras theorem. It is L square plus R square. हे L है, हे R है. So we can write under root of L square plus R square. So we can write this R. आता इथे एक R है, इथे R square है. हे R square जर मी बाहेर घेतलं नसतं, हे R square जर मी बाहेर घेतलं नसतं, इथंच दिलं असतं. R square into R, it will be R cube. R cube झालं, मग R cube. So B will be equal to 2 1s are 2, 2 2s are 4. So it will be mu naught I into 2 pi झालं, 2 pi. क्या R ला बाहेर दिलं? अब R बाहेर आलं, आतमध्ये काय राहिलं? dl upon R cube. dl upon R cube. What is the value of R cube? What is the value of R? Now from here B is equal to mu naught I R upon 2 pi dl upon R cube. R किती आहे? R आहे अंडर रूट L स्क्वेअर प्लस R स्क्वेअर. हा अंडर रूट मध्ये म्हणजे पॉवर हाफ आहे आणि पॉवर हाफ आहे आणि त्याची क्यूब, त्याचाच क्यूब म्हटल्यानंतर कसं लिहू शकतो? L square plus R square 3/2. 3/2 का झालं? इथं क्यूब आहे आणि ही जी R मधली R ची व्हॅल्यू आहे, the value of R is itself of power half. Value of R is itself of power half. So it will be 3/2. एक क्यूब आहे, एक हाफ आहे. Now याचं इंटिग्रेशन करायचं. Now to integrate this, आता till this you haven't studied. म्हणजे मी तुमचे मॅथमॅटिक्सचे लेक्चर फक्त लावतो म्हणजे तर फंक्शन झाले, डिटरमिनंट झाले, मॅट्रिसेस झाले, पण इंटिग्रेशन आपलं झालेलं नाही. सो तुम्ही काय करा आता बघा फक्त की काय करतोय आणि हे तुम्ही पुढे जाऊन मॅथमॅटिक्स मध्ये शिकणार आहात. याला म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. सो आय विल सबस्टिट्यूट L तर इथं आहे. सो L इज इक्वल टू R tan theta. R tan theta. मी R tan theta का सबस्टिट्यूट करणार आहे? जर मी इथं R tan theta सबस्टिट्यूट केला तर काय काय होईल? R स्क्वेअर tan स्क्वेअर theta. इथे एक R स्क्वेअर आहेच. मग इथून R स्क्वेअर आणि इथून R स्क्वेअर जर कॉमन आला तर इथे उरणार tan स्क्वेअर theta plus 1 and tan स्क्वेअर theta plus 1 is
sec square theta. So इथं 0 to infinite, 0 to infinite, 0 to infinite, 0 पासून infinite. Differentiate this. Now we are differentiating with respect to L. जर किंवा with respect to theta. With respect to theta आपण differentiate करूया. आता हा theta आहे का? नाही. माझं differentiation काय होणार? dl upon d theta. R tan चे differentiation sec square theta. tan चे differentiation sec square theta. हा d theta इकडे multiply केला जाईल. So dl काय येणार? dl is r sec square theta d theta. R sec square theta d theta. Now we have replaced this dl in terms of d theta. या length element ला integration with respect to length होतं. We have replaced integration with respect to L with integration with respect to theta. मग आपल्याला ज्या ह्या L च्या व्हॅल्यू होत्या 0 to infinite. 0 to infinite व्हॅल्यू कोणाची होती? It is the value of length of the element. 0 पासून infinite पर्यंत कोण होता? या बार ची लेंथ होती. कोणाची? या करंट कॅरिंग कंडक्टर ची लेंथ होती. नाउ लेंथ जर 0 to infinite झाली तर अँगल कसा होणार ते बघायचं. ठीक आहे. नाउ if L is 0, L 0 पुट केला तर tan 0 होणार. मग tan ची व्हॅल्यू 0 मध्ये असते when theta is equal to 0. when L is infinite, L infinite असेल तर theta किती होणार? tan ची व्हॅल्यू इन्फायनाइट कधी होते? जेव्हा थीटा असतो 90 डिग्री किंवा पाय अपॉन 2. पाय अपॉन 2 म्हणजे 90 डिग्री. tan 90 is infinite. So L is equal to 0 replaced by theta is equal to 0. L is equal to infinite replaced by theta is equal to pi by 2 किंवा 90 डिग्री. नाउ बघा इथं आपण येऊया. B is equal to mu naught I r 2 pi 0 to infinite. 0 to infinite is replaced by 0 to 90. 0 to pi by 2. 0 to pi by 2. dl can be replaced by r sec square theta d theta. R sec square theta d theta upon L square plus R square. What is the value of L? R tan theta. So in place of L we can write R tan theta. That means it will be R square tan square theta plus R square to the power 3 by 2. To the power 3 upon 2. गम्मत बघा. हा R square आहे, हा R square आहे. If I take R square common घेतल्यानंतर ह्या 2 ला त्याचा स्क्वेअर कॅन्सल होणार. R square, if I take R square common, then this 2 get cancelled with this 2. मग फक्त R होणार. पण त्या R च्या वरती अजून कोण आहे? 3 पण आहे. म्हणजे नंतर R क्यूब बाहेर येणार. R क्यूब बाहेर येणार. mu naught I R upon 2 pi. इथून R क्यूब बाहेर येणार. कसा R क्यूब कळलं? R square कॉमन आला. For the square, these 2 get cancelled. So only R is remaining. Then R cube. R cube इथे काय आहे? 0 to pi by 2 I R sec square theta d theta. मला सांगा जर हा R square गेला तर इथे 1 राहणार. इथून R square गेला तर इथे tan square theta राहणार. tan square theta plus 1 is sec square theta. tan square theta plus 1 is sec square theta to the power 3 by 2. आता बघा इथे एक आर आहे, इथे एक आर आहे. किती आर झाले? 2. खाली किती आर आहे? 3. या 2 ला यातले 2 कॅन्सल, एक आर उरला. इथे एक आर, इथे एक आर. देयर आर 2 आर्स. इथं देयर आर 3 आर्स. सो ते कॅन्सल झाले. इथे बघा काय होणार आता? B is equal to mu naught I upon 2 pi r 0 to pi by 2 sec square theta d theta. sec square theta d theta. इथं sec चा स्क्वेअर आहे आणि इथे 2 आहे. हा अपॉन 2 आहे. या 2 ला हा कॅन्सल. कारण स्क्वेअर चा अंडर रूट. सो अंडर रूट ऑफ अ स्क्वेअर इज नॉर्मल थिंग. सो काय होणार? फक्त sec theta आणि sec theta च्या वरती क्यूब आहे. So it will be sec cube theta. Sec cube theta.
आता गंमत बघा, इथे किती आहे, sec ची पॉवर 2 आहे, इथे sec ची पॉवर 3 आहे, या 2 ला याचा 2 कॅन्सल, x sec थीटा होता. सो b इज इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 2 पाय r 0 टू पाय बाय 2 1 अपॉन sec थीटा. फक्त sec थीटा होता है, म्हणजे काय, वरती 1 आहे, 1 अपॉन sec थीटा, 1 अपॉन sec थीटा इज cos थीटा d थीटा. What is cos theta? What is integration of cos theta? Integration of cos theta is sin theta. Integration of cos theta is sin theta. So we can write mu naught I upon 2 pi r sin theta. Sin theta ची लिमिट कुठे आहे, 0 पासून pi by 2 पर्यंत. So from 0 to pi by 2. आता काय करतो आपण, हे लोअर लिमिट लिहिले आहे, हे अपर लिमिट लिहिले आहे. फर्स्ट सबस्टिट्यूट अपर लिमिट माइनस देन सबस्टिट्यूट लोअर लिमिट. So b is equal to mu naught I upon 2 pi r. upper limit put केला sin pi by 2 minus lower limit put केला sin 0. sin pi by 2 is 1, sin 0 is 0. ठीक है, 1 minus 0 is 1, 1 minus 0 is 1. ठीक है, 1 होगा and this is your answer. क्या होगा, b is equal to mu naught I upon 2 pi r. हे आपण फाइंड केलेलं आहे. कुठून फाइंड केलेलं आहे, एम्पियर्स लॉ चे ऍप्लिकेशन. दिस ऍप्लिकेशन सेम नेम, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट कॅरिंग कंडक्टर इन एम्पियर्स लॉ. एम्पियर्स लॉ मध्ये पण हेच आन्सर होतं, म्यू नॉट I अपॉन 2 पाय r. फिगर अशी होती, आठवा, हा असा होता, ड्रॉ केला होता मी. इथं b होता, इथं एलिमेंट dl होता. बट एम्पियर्स लॉ इज व्हेरी इझी दॅन दिस. या केस मध्ये तुम्ही असं जेवण केलं आहे, एम्पियर्स लॉ मध्ये सरळ जेवण केलं. या खूप तुम्हाला मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग पाहिजे. मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम काय स्टुडंट, इन आवर एज्युकेशन इंडस्ट्री म्हणा, एज्युकेशन फील्ड मध्ये कॅल्क्युलस जो पार्ट आहे मॅथमॅटिक्सचा, दॅट शुड बी टीच, ठीक आहे ना, इन इनिशियल ऑफ 11th क्लास. ठीक आहे ना, इन अर्ली 11th क्लास. अर्ली 11th क्लास मध्ये जर तुम्हाला कॅल्क्युलस शिकवलं असेल तर फिजिक्स केमिस्ट्री खूप इझी गेलं असतं. पण एज्युकेशन इंडस्ट्रीचा हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे की कॅल्क्युलस हे खूप शेवटला आहे, मॅथमॅटिक्सच्या एंडला आहे, 12th क्लासच्या मॅथ्सच्या शेवटला आहे. त्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम येतात. सो थोडंसं साइड बाय साइड. आणि बायोलॉजी स्टुडंट, मी स्टुडंट, थोडंफार इंटिग्रेशन अँड डिफरन्शिएशन बघा, तर फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्हाला युजफुल आहे. नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी फोर्स बिटवीन. नाउ हे झालेलं आहे, हे म्यू नॉट अपॉन I, म्यू नॉट I अपॉन 2 पाय r. इफ कंडक्टर, आपण जर केला कंडक्टर कसा, इफ बोथ द पोर्शन्स आर कन्सिडर्ड, both the portions म्हणजे काय, upper half is also considered and lower half is also considered. Suppose only upper half is considered. upper half साठी काय असणार, upper half साठी याचा अर्धा असणार. ठीक आहे ना, upper half साठी असणार आहे mu naught I upon याचा हाफ म्हणजे आणि 2 येणार, it will be 4 pi r. म्हणजे हा एलिमेंट फ्रॉम 0 टू इन्फिनिटी असणार. समजा हा 0 आहे, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी असा असेल तर b किती असणार, mu naught I upon 2 pi r. हा मोठा का हा मोठा, दिस इज ग्रेटर और दिस वन इज ग्रेटर. 4 मोठा आहे, 2 मोठा आहे. तुम्हाला वाटेल हा मोठा आहे, तर नाही, हा मोठा आहे का, जेव्हा मोठ्या संख्येने डिवाइड करतो, इफ वी डिवाइडेड बाय ग्रेटर नंबर द आन्सर विल बी लेस. दिस इज लेस बिकॉज दिस इज फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. 0 टू इन्फिनिटी एवढ्या एलिमेंट मध्ये एवढा जातो आणि फुल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी पासून इतका जातो. ठीक आहे ना. सो दिस इज magnetic field due to a current carrying conductor. Then next application is force of attraction between two long parallel wires. Force of attraction between two long parallel wires. Suppose there are two wires. ठीक आहे, आणि या दोन्ही मला फोर्स फाइंड करायचा आहे. So the distance between these two wires